अहिल्यानगरमधून मोठी बातमी येते आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 जण संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे। पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात हे 4 असल्याचा संशय आहे। श्रीरामपूर शहर पोलिसांनी या 4 ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। गेल्या 10 तासापासून संशयित तरुणांची चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। तर महाराष्ट्र एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। हे 4 पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होते असा या यंत्रणांना संशय आहे आणि त्यामुळे गेल्या 10 तासांपासून या 4 कसून चौकशी केली जाते। पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात हे 4 असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच या 4 चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। आपले प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, खरं तर या 4ची पार्श्वभूमी काय आहे? पोलिसांकडून या कारवाई संदर्भात काही माहिती मिळते का? माझं निश्चितच पाहिलं तर पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने काल श्रीरामपुरात छापेमारी केली होती। त्यात 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि तब्बल 10 ते 11 तास या 4 जणांची तपासणी करण्यात आली। एकूणच पाहिलं तर काही घरांची रेकी या 4 केल्याची व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान मधल्या काही गँगस्टरच्या संपर्कात ही 4 तरुण आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र यावर बोलण्यास एटीएस असेल किंवा पोलीस या संदर्भात जास्त माहिती देत नाहीये। 11 ते 12 तासांच्या चौकशीनंतर या 4नाही एटीएसने नोटीस बजावली आहे आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून हे 4 जण जे पाकिस्तान मधले काही गँगस्टर्स आहेत त्यांच्या संपर्कात होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा सगळा संपर्क होता आणि त्याची एटीएसला माहिती मिळाल्यानंतर एटीएसने काल श्रीरामपुरात ही कारवाई केली आहे। माधवी, नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।